आजबा राजा भाऊ, शेतकरीच्यासाठी येत्या 13 तारखेला दादालाच मतदान करायचं. दादांनाच मतदान करायचंय? तुमच्या दादानी आणि तुमच्या दादाच्या पक्षाने शेतकऱ्याला पार भिकायला लावले की, आणि वर परत तोंड घेऊन आले वय दादांनाच मतदान करायचंय. तळ हाताच्या फोडासारखं प्रत्येक पीक जपतो आम्ही, त्याची जरा पण किंमत नाही करे तुमच्या दादाला आणि तुमच्या दादाच्या पक्षाला. आणि जेव्हा कांद्याचा प्रश्न निघला तेव्हा तुमचे दादा काय म्हणले? हा, कांद्याचा प्रश्न हा शासनाचा प्रश्न नाहीये, नैसर्गिक प्रश्न आहे. अरे असं बोलून दादा तुमच्या शेतकऱ्याची मस्करी करतात आणि वर तुम्ही मतदान मागायला येतोय. शेतकरी जर तुमच्या दादाची आणि तुमच्या दादाची पक्षाची मस्करी केली ना तर तुमच्या दादाला घरी बसावं लागेल. अरे शेतकरी हा जगाचा पोषण नाही, कमीत कमी त्याची तरी मस्करी करू नका. हा, अरे शेतकरी जगला तर जग जगल, त्याचीच मस्करी करता रे तुम्ही. हा, शेतकरीच नाही जगला काय खासान तुम्ही? दगाडी खासान का? लोखंड खासान का? पेट्रोल प्यासान? अरे ज्याला शेतकऱ्याच्या प्रश्नाची जाण नाही त्यांना काय निवडून आणायचं? त्यामुळे इथं ठामपणे सांगतो, शेतकऱ्याच्या प्रश्नाची जाण असणारे शेतकरी पुत्र निलेश दादा लंके यांनाच निवडून आणणार आम्ही. अहो पण ऐका, निघा. तुमच्या डोळ्याला तुम्हीच परखा परखा परखा, लोकनेता मिळायचा नाही निलेश लंके साहेबासारखा, लोकनेता मिळायचा